आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गंगा. हा मालक. त्या दिवशी तू चांदोबाचं जेवण, बुवाची भीती एवढं सगळं बोलत होतीस ना. आता मुलीने लेटर लिहून ठेवलंय, ते वाचल्याशिवाय जातेस तू. तू सुरू केलेला खेळ तूच अर्ध्यावर सोडून जातेस. मुलीची फसवणूक तर होणारच ना. मुलीला मला फसवायचं नाहीये मालक, म्हणून मी ते वाचल्याशिवाय जाते. मग हे त्या दिवशीच करायला हवं होतंस ना. त्या दिवशी मी तिची आई होण्याच्या स्थितीत होते. आई मुलीसाठी जे करेल तेच मी पण केलं, पण आता मी कोणीच नाहीये. मी फक्त या घरची कामवाली असून त्या मुलीने तिच्या आईसाठी लिहिलेलं लेटर वाचण्याचा अधिकार मला नाहीये, ज्यावर माझा हक्कच नाहीये. ते कसं मी मनापासून करेन. आता मी फक्त या घरची कामवाली आहे. या मर्यादेत राहून तुमच्या मुलीला जेवढं चांगलं सांभाळता येईल तेवढं चांगलं सांभाळेन मी. कृपया माझ्याकडनं अपेक्षा करू नका. या स्वामीजी, या. नमस्कार. या या या, बसा. राहू दे, काय समस्या आहे सांग. स्वामीजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गंगाला वारुळाची पूजा करू नकोस असं बोललो, पण ती माझं जराही ऐकत नाहीये. पूजा करायचं थांबवून जर का लग्न होणार असेल तर मग मला लग्नच नको असं मला ती बोलली. तिच्या वडिलांनी देखील खूप प्रयत्न केले, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. स्वामीजी, गंगा तिच्या मतांवर ठाम आहे. तिला जी पूजा करायची ती तिला करू द्या. जर का एखादा दुसरा पर्याय असेल तर तो आपण करूया. स्वामीजी, मिठात पाणी टाकून मीठ विरघळलं नाही पाहिजे याचा काही पर्याय आहे का? कापसाजवळ आगीची ठिणगी टाकून कापूस जळणार नाही याचा काही पर्याय मिळणार आहे का? बोल. ज्याला जी गोष्ट जमत नाही त्याने तिथे गेलंच नाही पाहिजे. गंगाचं वारुळाच्या बाजूला जाणं, तिची पूजा करणं हे थांबवलंच पाहिजे. स्वामीजी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आई विना वाढलेली पोर आहे ती. बिचारीचा देवावर जास्तच विश्वास आहे. तिच्या वयाच्या मुलींना ज्या कुठल्या अपेक्षा असतात त्यातल्या तिला कुठल्याच नाहीये. तिला फक्त वारुळाची पूजा करण्यातच आनंद वाटतो, आणि ते थांबवायला सांगणं मलाच कसं तरी वाटतंय. त्या नागिणीला भक्तीने पुजणाऱ्या मुलीचं रक्त तिच्यावर पडलं तर काय होईल याची जरा तरी कल्पना आहे का तुला? बोल. हो, माहितीये, पण गंगा बिचारी साधी मुलगी आहे. तिलाच माहित नाही की तिचा नागदेवतेवर कधी विश्वास बसला. कोणाचा विश्वास तोडता कामा नये असं धर्मग्रंथात लिहिलंय, आणि तुमची विद्या यापेक्षा वेगळं थोडीच सांगणार. परिस्थिती समजून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. स्वामीजी, हा, एक मार्ग आहे. खरंच? बोला ना स्वामीजी. वारुळाचं कुमारिकेने पूजन नाही, पण सवाशिणीने पूजन केलं तर चालेल. खरंच स्वामीजी? लग्न होईपर्यंत गंगाला अजिबात पूजा करायला देऊ नका. लग्नानंतर तिच्या इच्छेप्रमाणे तिला पूजा करायला द्या. ठीक आहे? लग्नाला अजून किती दिवस बाकी आहेत? आणखी 1 आठवडा आहे स्वामीजी. मग फक्त एका आठवड्यासाठी
तिला पूजा थांबवायला सांग. ठीक आहे स्वामीजी. तुझ्या कुटुंबाच्या सर्व समस्या संपुष्टात येण्यासाठी गंगाला पण काही त्रास न व्हावा यासाठी हाच एक मार्ग आहे. जर हे सगळं गंगाने मान्य केलं तर लवकर लग्न उरकून टाका, नाहीतर गंगाला या घरातून बाहेर काढून टाका. स्वामीजी, सगळं सोडून दया दाखवत राहिलास तर आपण जे आधी पाप केलंय ना ते सगळं तुझ्या माथी लागेल. स्वामीजी, गंगा हे मान्य करेल असा मला विश्वास आहे. मी तिच्याशी बोलतो आणि कसंही करून तिला समजावतो. गंगा, तुझ्या इच्छा मला मारायच्या नाहीयेत म्हणून मी हा निर्णय घेतलाय. उगाच हट्टीपणा करू नकोस. चालेल असं बोल बाळा. अगं फक्त एकाच आठवड्याचा तर प्रश्न आहे. एकदा का लग्न झालं मग तू नेहमीसारखी पूजा करू शकतेस. आता जास्त विचार करू नकोस. पूजा करण्यापासून तुला कोणीही रोखणार नाही. काय ग, मालकांनी तुझा एवढा विचार केला, अजून कसला विचार करतेस तू आता? नाही बाबा, एक आठवडा नागदेवतेची पूजा करू शकणार नाही या विचारानेच मनाला त्रास होतोय. म्हणूनच काय करायचं काहीच कळत नाहीये. यात काय कळायचंय बाळा? नागदेवतेला रोज अंड आणि दूधच ठेवायचं ना. ते मग मी ठेवेन. बाबा, तुम्ही? यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? तू दररोज नागदेवतेची पूजा करतेस, तुझ्याऐवजी मी करेन. तू जेवढ्या भक्तिभावाने पूजा करतेस तेवढ्या भक्तिभावाने नाही जमणार, पण करेन. या घराच्या सुनेची लक्षणं तुझ्याशिवाय इतर कोणामध्येच नाहीयेत. बोलल्याप्रमाणे तुझ्या आणि अरुणच्या लग्नासाठी मी काहीही करायला तयार आहे. आता बोल. तुम्ही एवढं काही बोलता आहात, आता यापुढे मी काय बोलू? जसं ठरलं होतं तसंच होऊ द्या. गंगा, काय ग? मालक? माझ्या सोन्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा परत आला. हो मालक. आता कुठे माझ्या जीवाला शांतता लाभली. पण ही अशी पळत कुठे गेली? मी आणि पप्पा दोघं पण इकडेच आहोत. तू आम्हाला सोडून कुठे निघून गेलीस? तू काय करतेस? मी अजून वाट नाही पाहू शकत. तू लवकर येणार आहेस की नाही? देवसेना. काय बाबा, तिला लग्न नकोय म्हणून ती सर्व थांबवायला बोलली होती ना. मग तिला जबरदस्ती करून लग्नाला तयार का करताय? असंच सोडून द्यायचं होतं ना. नाही बाळा, तिची आणि तुझी जोडी अगदी योग्य आहे. आणि म्हणूनच मी तिच्याशी बोलून तिला सगळं समजावलंय. तिला खूप त्रास देताय तुम्ही. तुमच्यासाठी ती स्वतःचं मन बदलते.
बिचारी आहे ती. इतके दिवस माझ्या आईच्या नावाने लेटर पाठवून मला फसवणारी ती तूच आहेस. का बरं फसवलंस मला? मी तुला नाही फसवलं. तू तुझ्या आईला लेटर पाठवलं, मी तुझी आई म्हणून तुला उत्तर पाठवलं. तुला मी माझी मुलगी समजून लेटर लिहिलं होतं. तू माझी मुलगी नाहीयेस का? ती पण एक मुलगी आहे. तिच्या पण काही अपेक्षा असतीलच ना. तिच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही अशा परिस्थितीत आहे मी. माझ्याबरोबर लग्न लावून का तिचं आयुष्य खराब करताय तुम्ही? तुम्हा दोघांचंही आयुष्य चांगलं होईल याच भरोशावर मी हे लग्न लावून देतोय. सध्या तुझी परिस्थिती चांगली नाहीये, पण एकदा का तू गंगाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंस की मग तुझं मन नक्कीच बदलेल. तुम्ही चुकीचा विचार करताय बाबा. मी चूक केली असेल तर मला गालावर मार, आणि मी बरोबर केलं असेल तर मला मिठीत घे. तू काही बोललास तरी मी तुझं ऐकणार नाहीये. तुम्ही उगाच तिचं आयुष्य बर्बाद करताय बाबा. हे बघ, गंगा हुशार मुलगी आहे. ती स्वतःला सांभाळू शकते. काय बघतोयस? एखाद्या मुलाच्या आयुष्यात मुलगी येईपर्यंत त्याचं आयुष्य त्याच्याच हातात असतं. पण एकदा का मुलगी आली की मग तो कितीही हुशार असला तरी त्याचं आयुष्य तिच्याच हातात जातं. गंगा एकदा तुझ्याबरोबर राहायला लागली की मग तुझा हा हट्टीपणा कुठे गायब होईल हा तुला देखील कळणार नाही. तू सगळं विसरून जाशील आणि तिला हवा आहे तसाच नवरा होशील. आणि हे असं घडतं की नाही ते बघच तू. गंगाने लग्नाला नकार दिला म्हणून हे लग्न होणार नाही असा विचार तुम्ही करत असाल, पण लग्न थांबलं नाहीये, ते होणारच आहे. काय बोलतोयस दादा? ते वारुळच तिला प्रिय आहे असं बोलली होती ना ती? मग ती लग्नाला कशी तयार झाली? लग्नानंतर पूजा करायला काहीही प्रॉब्लेम नाहीये असं स्वामीजींनी सांगितलंय. म्हणूनच गंगा लग्नासाठी तयार झाली. काय भाऊजी, तंबोरान बोलला की गंगा सगळं मान्य करते, पण तुम्ही बोललात तर ती काहीच ऐकत नाही. काय भाऊजी हे, मला मात्र हे काही पटत नाही. ठरवलेल्या तारखेलाच लग्न होईल. लग्नासाठी आता फार दिवस राहिले नाहीयेत. म्हणूनच तुम्हाला जी कामं सांगितली आहेत ती तुम्ही पूर्ण करावीत हे सांगण्यासाठीच तुम्हाला इथे बोलवलंय. मालक तंबोरन लाईन लग्नाविषयीच बोलण्यासाठी कॉल केला असेल. स्वामीजी, बोल राजशेखर. गंगा लग्नाला तयार झालीये. हे सगळं तुमच्यामुळेच घडलंय. मी खूपच खुश आहे स्वामीजी. तुम्ही नक्की यायचं. गंगाने लग्नाला नकार दिला म्हणून मी जरा शांत झाले होते. याने परत बोलून सगळी वाट लावली. तिला काय करायचं ते करू दे. मी नाही सोडू शकत. या घरावर तुझा हक्क आहे, त्यात कुणी मध्ये आलं तरी सोडणार नाही. काय ग, तुझा दादा तर तुला विचारत सुद्धा नाहीये, मग तू तेच का घेऊन बसलीयस? हा, सगळं सोड आणि शांत बस जरा. नाही बसणार. हिचं आणि अरुणचं लग्न होईल तेव्हाच मी शांत बसेल. तोवर मला जे करता येईल ते करेल.
गंगा 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 ती इथे आहे म्हणून तिला डोक्यावर बसवलंय ना. ती नसेल तर आपल्याकडेच यावं लागेल. तिलाच संपवून टाकते. हं. आई तू काय करणार आहेस? ए आत्ता ती कुठे आहे ग? अरुणच्या रूम मध्ये जाताना पाहिलं मी तिला. चला हे मात्र बरं झालं. आता माझं काम मी चालू करते. मी कोण आहे ते दाखवते. आउट हाऊस मध्ये गॅस सिलेंडर बंद करायला विसरलीस का? नाही हो, बंद करून आले होते. नाही ग, खूप वास येतोय. जाऊन बघ जा. तू इकडे काय करतेस? मी इकडे आहे ते तुमच्या मुलाला सांगू नका. हा माझ्या मुलाला का? तुम्ही आणि गंगा लपाछुपी खेळताय ना, तसंच मी आणि तुमचा मुलगा लपाछुपी खेळतोय. तुम्ही इकडे लपला आहात ते मी गंगाला नाही सांगणार. हा तसंच मी इथे लपले ते तुम्ही तुमच्या मुलाला नका सांगू. अरे देवा. इकडे लपाछपी खेळायचं नाही. जा जा म्हणते ना. कशाला धावतोयस? देवसेना इकडे लपली आहे. तुम्ही पाहिलं का तिला? नाही तर. अरे बापरे. काय ग ताई, गॅसचा वास कुठून येतोय? हो रे बाबा, कळलंच नाही काय झालं ते. माझ्याकडनं गॅस कसा चालू राहिला ते. बरं झालं तुझ्या आईने येऊन सांगितलं. पटकन इकडे आले मी. पावलट कुठला? ताई जरा मला दे, मी हवा घालतो. धर.
काय करतेस इकडे? तुझ्याशी बोलतोय. या वेळेला तू इथे काय करतेस ग? नाही काही करत नव्हते मी ते शंख आहे ना त्याला बघते. त्याला काय बघायचं एवढ्या रात्री? यातल्या आत्म्यानेच माझ्या मुलीला गायब केलंय ना. त्यात आत्मा वगैरे काही नाहीये ग. त्या तंबोरांनी त्या शंखाला धागे बांधून आत्मा यात बंद केलाय असं सांगून सर्वांना मूर्ख बनवलंय. कळतंय का तुला?